एका बाजूला साई स्पोर्ट्स हरकुळ विरुद्ध मनोज 11 कसवंत एवढे अशी लढत मैदानावरती रंगते. नाणेफेक मैदानावरती विजयी ठरतोय तो साई स्पोर्ट्स हरकुळ क्रिकेट संघ आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय मैदानावरती घेतलाय. तर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा निर्वाळा अर्थातच मनोज 11 कसवंत एवढे क्रिकेट संघासाठी आणि दिलेलं निमंत्रण त्यांनी स्वीकारलंय व जवळजवळ सर्व शिलेदार मनोज 11 कसवंत एवढे क्रिकेट टीमचे आपल्याला मैदानावरती दिसत आहेत. घेतलेला निर्णय त्याला योग्य असा न्याय देण्यासाठी आघाडीची जोडी बिनीची जोडी मैदानावरती पोहोचत आहे. ती अर्थातच अनिकेत कांबळे व अनिकेत कांबळेच्या जोडीला त्याचा सहकारी आपल्याला पाहायला मिळतोय तो सोहेल पटेल. उजव्या हाताची जोडगोळी असेल ती मैदानावरती. तर दुसऱ्या बाजूला या दोहोंना रोखण्यासाठी या जमलेल्या आलेल्या मैदानावरती जोडगोळीला थांबविण्यासाठी गोलंदाज लॅन्सन फर्नांडिस गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो मनोज 11 कसवंत एवढे या क्रिकेट संघाकडून. या ठिकाणी पारितोषिक येत आहे. जर एखाद्या गोलंदाजाने मेडन ओव्हर टाकली तर त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक संदीप चव्हाण यांच्याकडनं. त्याचबरोबर षटकारांच्या हॅट्रिकसाठी देखील तेच पारितोषिक आहे आणि विकेट हॅट्रिक घेतली तरी त्या विकेट हॅट्रिकसाठी संदीप चव्हाण यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. तसेच महेश चव्हाण यांच्याकडनं देखील पारितोषिक आहे. जर षटकारांची हॅट्रिक फलंदाजाने केली तर त्या हॅट्रिकसाठी आदरणीय महेश चव्हाण यांच्याकडनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक. लेग प्लेचा इशारा सामना सुरू होण्याची सूचना. पहिलं जबाबदारीचं षटक गोलंदाज सज्ज होतोय तो लॅन्सनच्या विरोधामध्ये सोहेल पटेल. यावेळी स्ट्राईकला नॉन स्ट्राईक यांच्या दिशेने अनिकेत कांबळे. ही जमलेली जोडी सलामीवीरांची मैदानावर व या जोडीला रोखण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजीला सुरुवात करतोय तो गोलंदाज लॅन्सन. यावेळी पहिला चेंडूचा टप्पा उजव्या यष्टीवरती. पहिला चेंडू स्टिअर करायचा होता सोहेल पटेलला, मात्र चेंडू फळीचा संपर्क होतोय. चेंडू यष्टीरक्षक अक्षय कदमच्या हाती विसावतोय व निर्धाव चेंडूच्या साथीनं अंतिम सामन्याला सुरुवात होते. SPL शिरवळ प्रीमियर लीग 2026 चौथं पर्व आजचा दुसरा दिवस. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू ड्राईव्हचा फटका सोहेल पटेलच्या बॅटमधनं निघतोय. एकेरी धाव सोहेलनं दुसऱ्या चेंडूवरती घेतले. स्वतःला स्ट्राईक पासून दूर ठेवतोय. नॉन स्ट्राईक एंडला सरकतोय व यावेळी अनिकेत कांबळेला स्ट्राईक घेऊ दिली जाते. ती या सामन्यात बघता आघाडीचं षटक 2 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धाव फलकाचा विचार केला तर सांघिक धाव फलक पोहोचतोय तो एका धावेवर. यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू ऑफसाईडला ड्राईव्हचा फटका आलाय. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरती पाहायला मिळतोय. मिड ऑफ वरनं अरुण हे क्षेत्ररक्षक सरकतायत व जोपर्यंत अरुण दळवी चेंडूपर्यंत पोहोचतील एकेरी धाव यावेळी घेण्यास पसंती दर्शविले अनिकेत कांबळेने व त्या एकेरी धावेच्या साथीनं बघता आघाडीचं षटक 3 चेंडूंचा खेळ समाप्त व नाममात्र 2 धावा. एवढे ओव्हर पिच आडव्या बॅटने सुप्रसिद्ध असा फटका या ठिकाणी टोलविला जातोय फलंदाजाच्या बॅटमधनं. योग्य टायमिंग साधला जातोय फलंदाज सोहेल पटेलच्या बॅटमधनं व वेगाचं प्रत्युत्तर वेगात दिलं जात आहे. चेंडू थेट पोहोचतोय तो डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. चौथा चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा मधल्या यष्टीवरती मिळतोय तो फलंदाजाला अर्थात सोहेल पटेलला. त्या चेंडूला कोणतीही दयामाया न दर्शवता चेंडू अगदी बॅटच्या मधोमध घेतला जातोय. जोरकस फटका निघतोय. टोलेजंग फटका निघतोय तो लॅन्सनच्या विरोधामध्ये सोहेलच्या बॅटमधनं आणि गगनचुंबी फटका डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. सांघिक धाव फलक 8 धावा. लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू त्याच्यावरती फटका परत एकदा शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर वरती. नैसर्गिक अडथळा हा या ठिकाणी कारणीभूत ठरतोय. एकेरी धावेची पावलं झटपट दुसऱ्या धावेकडे वळण्यासाठी संभाव्य 2 धावा निघतायत. 5व्या चेंडूवरती फलंदाज अनिकेतच्या सहकार्याच्या बॅटमधनं अर्थात सोहेलच्या बॅटमधनं आणि त्या 2 धावेने सांघिक धाव फलक 10 धावा.
ज्यावेळी सन्मानजनक पवित्र्यात बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका या ठिकाणी आलाय, रिबाउंड पद्धतीचा फटका आलाय. म्हणजे खराब चेंडूवरती आक्रमण करणं, योग्य चेंडूचा सन्मान करणं हा क्रिकेटचा अलिखित नियम होत्या. अलिखित नियमाचं तंतोतंत पालन मैदानावरती सोहेल पटेल हा फलंदाज करतोय. जो ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू मिळाला, अर्थातच चौथा, त्याच्यावरती डीप स्क्वेअर लेगला नेत्रदीपक असा फटका. मात्र अंतरिम चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा, मात्र या ठिकाणी मोठा फटका टोलविण्यास पोषक नव्हता. त्या चेंडूला रक्षात्मक पवित्र्यात खेळलंय. बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका धाव घेण्यापासून रोखलाय आणि निर्धाव चेंडूच्या साथीनं आघाडीचं पहिलं षटक हे समाप्त. ज्यावेळी पहिला चेंडू त्याच्यावरती एकेरी धाव व एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धाव फलक मैदानावरती बदलतोय तो 11. यावेळी चेंडूचा टप्पा उजव्या यष्टीवरती, त्याच्यावरती ड्राईव्हचा फटका निघालाय. तो सर्कलमध्ये शॉर्ट कव्हरला, जोपर्यंत अरुण चेंडूवरती पोहोचतील एकेरी धाव या चेंडूवरती निघताय आणि एकेरी धावेच्या साथीनं एक षटक, दुसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धाव फलक 12 धावाच्या धावफलकावर. ओव्हरपिच त्याच्यावरती आक्रमक असा फटका ज्या ठिकाणी सजविलाय. 2 खेळाडूंची अभेद भिंतभेद चेंडू डीप लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे निघतोय. तो चौकारासाठी 4 धावांसाठी येतोय. SPL चौकार. यस डीजे. ठिकाणी 17 धावा धावफलकावरती झळकविल्या जात आहेत. माफ करा, या आधीच्या चेंडूवरती एकेरी धाव 13 धावा झळकविल्यात आणि तदनंतर चौकार. म्हणजेच काय तर 17 धावा या धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ हा समाप्त. ओव्हरपिच त्याच्यावरती ड्राईव्हचा फटका, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात एकेरी धावेची पावलं झटपट दुसऱ्या धावेकडे वळवितोय फलंदाज अनिकेत कांबळे आणि निघालेल्या 2 धाव्यांच्या साथीनं आघाडीचं पहिलं षटक, दुसरं षटक व त्या दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त. सांघिक धावफलक 19 धावा धावफलकावर. गोलंदाज दादा भोगटे सज्ज होतोय तो गोलंदाजीसाठी. ओव्हरपिच ह्यावेळी फटका सजविलाय, चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षकांना याही वेळी चेंडूने चकविलाय आणि चेंडू परत एकदा डीप वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे निघतोय तो 4 धावांसाठी. यस डीजे. षटकातील 5 चेंडूंचा खेळ मैदानावरती समाप्त आणि सांघिक धाव फलक 2 चौकारांच्या साथीनं 23 धावा धावफलकावर. आतापर्यंत सोहेल पटेल 8 चेंडू 17 धावांची खेळी साकारतोय, तर अनिकेत 3 चेंडू 6 धावा या खर्च करतोय. परिणामतः सुरेख असा फलंदाजांचा बोलबाला या सामन्यामध्ये राहिलाय तो गोलंदाजांवरती. अर्थातच मनोज 11 कसवंत एवढे क्रिकेट संघाच्या आणि अंतरिम चेंडू बाकी असेल. दुसऱ्या षटकाची सांगता इतिश्री करणारा आणि पंचांच्या ठीक डाव्या बाजूनं राईट आर्म अर्ध विकेट गोलंदाज सज्ज होतोय तो उंचखुरा दादा भोगटे. ओव्हरपिच मात्र यॉर्करमध्ये परावर्तित होतोय. ज्या ठिकाणी ड्राईव्ह केलंय, चेंडू बॅकवर्ड पॉइंटला, नैसर्गिक अडथळ्याला चेंडूने स्पर्श केलाय. चेंडूने आपली दिशा ही बदलली आहे. पाठलाग जोपर्यंत पॉइंटचा खेळाडू करतोय चेंडूचा एकेरी धाव व त्या एकेरी धावेची पावलं दुसऱ्या धावेकडे निघतायत. निघालेल्या 2 धावे स्वरूप खेळ समाप्त होतोय. 2 षटक 12 चेंडूंचा आणि पावशतकीय मजल मैदानावरती गाठतोय तो मनोज 11 कसवंत एवढे क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये. नाणेफेक विजयी ठरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना साई स्पोर्ट्स हरकुळ क्रिकेट संघ अर्थातच 25 धावा धावफलकावर. 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त. अजूनही अंतरिम शेवटचं षटक पहिल्या षटकाची सांगता करणारं बाकी असेल मैदानावरती व ते इनिंगचा भैरवी घालणारं षटक गोलंदाज मनोज 11 कसवंत एवढे क्रिकेट संघाकडनं. कलमटचा हिटमॅन खिलाडी मिस्टर अक्षय कदम सज्ज होत आहेत ते राईट आर्म राऊंड विकेट.
त्यामुळे आखोट टप्प्याचा चेंडू, बॅक ऑफ द लेनचा चेंडू, त्याच्यावरती फटका हा सजविला येतो डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात. डीप वरनं क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल जोपर्यंत गोलंदाज अक्षय कदमच्या दिशेने थेट फेके तोपर्यंत या चेंडूवर देखील एकेरी धाव घेतली ती फलंदाजाने आणि एकेरी धावेच्या सत्तेनं सांघिक धाव फलक बदललाय तो 26. शेवटी उस्पष्टवरचा चेंडू सुरेख असा स्क्वेअर ड्राईव्हचा फटका आलाय. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू निघतोय मात्र घोषांकित क्षेत्रात चेंडू पोहोचतोय. एकेरी धाव असल्याचा निर्वाळा येतोय प्रमुख पंच एम्ब्रोस अल्मेडा सरांचा आणि त्या एकेरी धावेच्या साथीनं खेळ समाप्त होतोय. शेवटच्या षटकातील 2 चेंडूंचा सांघिक धाव फलक एकेरी धावेनं वृद्धिंगत होतोय. एकेरी धावेने बदलतोय तो अर्थातच 27 या धावसंख्येवरती. शेवटी ओव्हर पिच इनसाइड आउट पद्धतीचा फटका एक्स्ट्रा कव्हरला सजविला आहे. क्षेत्ररक्षकाचे भरकस प्रयत्न हे अखेरच्या क्षणी प्रयत्न राहत आहेत व क्षेत्ररक्षकाला क्षणाची ही उसंत न देता चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार करतोय तो चौकारासाठी. यस डीजे डीप एक्स्ट्रा कव्हरला जो नेत्रदीपक असा फटका निघतोय, जी मोकळीक आपण एक्स्ट्रा कव्हरला अनुभवतोय ती मोकळीक ती भली मोठी जरी तो खाली इलाका एका चौकारानं भरून काढतोय फलंदाज अनिकेत कांबळे व त्याच्या आक्रमक अशा फटक्याला चौकाराचा बहुमान तो पुरस्कार प्राप्त होत सांघिक धाव फलक पोहोचतोय तो 31 वर. शेवटी फुलटॉस पद्धतीचा चेंडू अर्थातच फाईन लेगला फटका सजविलाय. एकेरी धाव चेंडू डी झोन मध्ये पोहोचतोय. एकेरी धावेच्या साथीनं सांघिक धाव फलक मैदानावरती बदलतोय. संधी अनिकेत कांबळेसाठी यावेळी फटका उडविलाय मात्र फ्री हिटचा चेंडू बचावतोय अनिकेत कांबळे. या आधीचा बिमर व त्या बिमरवरती तब्बल 2 धावा मिळाल्या होत्या. त्यानंतर फ्री हिट फटका लॉंग ऑन वरती क्षेत्ररक्षक एका वेगळ्याच अविर्भावात क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला. परिणामतः 2 धावा यावेळी झटपट पूर्ण आणि त्या 2 धावेने 35 धावा. या धावफलकावर परत एकदा एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट असा फटका सजविलाय. क्षेत्ररक्षकाची अभेद भिंत याही वेळी चेंडूनं भेदले. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे निघतोय तो चौकारासाठी आणि चौकारानं सांघिक धाव फलक तब्बल 39 धावा धावफलकावरती बिनबाद. सलामी दिली जाते तब्बल 39 धावांची. अंतरिम षटक प्रगतीपथावर गोलंदाज अक्षय कदम गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट संघाकडनं व घरपोच समाचार आखोट टप्प्याचे चेंडूंचा घेतला जातोय तो अनिकेत कांबळेकडनं. याही वेळी तोच फटका मात्र यावेळी फटका वाईडिश लॉंग ऑफ वरती. क्षेत्ररक्षकाने यावेळी झेल टिपलाय आणि झेल टिपल्यानंतर पहिल्या जोडीला सुरुंग लावलाय. बिनीची जोडी फोडली. गोलंदाज अक्षय कदमनं मगरमिटीत घेतलाय फलंदाज अनिकेत कांबळेला आणि तदनंतर पहिल्या इनिंगचा खेळ हा समाप्त. सांघिक धाव फलक 39 धावा धावफलकावरती एकाकडेच्या मोबदल्यात. याचाच अर्थ काय तर डावाच्या दुसऱ्या सत्रात 18 चेंडू 40 धावांची आवश्यकता असेल ती मनोज 11 कसवंत तळवडे क्रिकेट संघाला डावाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. मात्र या अंतरिम सामन्यात विजयाची मुहूर्तमाळ नेमकी कोणत्या संघाच्या गळ्यात रोवली जाते व पराभवाचा आश्चर्यकारक असा धक्का कोणत्या संघाला पचवावा लागतोय. 18 चेंडू 40 धावांचा सहजासहजी पाठलाग केला जातोय की 18 चेंडू 40 धावांचा बचाव 40 धावांचं संरक्षण केलं जात आहे हे सांगण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये आजच्या दिवसातील अंतरिम बदल होतोय. अर्थातच शिवडाव गावचे सुपुत्र या ठिकाणी संदेश तांबे सरांना मी
संघ शिरवल आयोजित शिरवल प्रीमियर लीग 2026 क्रिकेट महासंग्राम. या महासंग्रामातील दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची अंतरिम लढत अर्थातच दोन बलाढ्य संघांच्या दरम्यान एका साईडला असेल तो साई स्पोर्ट्स हरकुळ बुद्रुक आणि त्याच्या विपक्ष खेळतोय मनोज 11 कसवंत तळवडे. साई स्पोर्ट्स हरकुळ बुद्रुक संघ यापूर्वीचे सर्व सामने जिंकलाय, त्यामुळे निश्चितपणे त्यांचं कॉन्फिडन्स लेवल हे खूप हाय असेल आणि विपक्ष खेळणारा मनोज 11 संघाला हा विषय अतिशय महत्वाचा असेल सागर. आणि या सिच्युएशन मध्ये जर आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि आवश्यकता असेल 40 धावांची, म्हणजेच आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या या ग्राउंडवरची ती नावावरती नोंदवली आहे साई स्पोर्ट्स हरकुळ संघानं. याचाच अर्थ जिंकण्याकरता 40 धावांची आवश्यकता, अशक्य प्राय असं आव्हान. आतापर्यंत ज्या टार्गेट पर्यंत कोणताही संघ पोहोचू शकला नाहीये ते टार्गेट सेट केलंय ते विपक्ष खेळताना साई स्पोर्ट्स हरकुळ संघानं मनोज 11 तळवडे संघाच्या 40 धावांचं लक्ष डोळ्यासमोर ठेवून सलामीची जोडगोळी मैदानात. स्ट्रायकर यांच्या दिशेने हिटमॅन अक्षय कदम आणि नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने मिस्टर कॅप्टन लॅन्सन फर्नांडिस. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं पहिलं षटक घेऊन साई स्पोर्ट्स हरकुळ बुद्रुक संघाच्या वतीनं या संघाचा हुकमे एक्का अर्थातच अनिकेत कांबळे इज ऑन बॉलिंग मार्क. राईट अँड राऊंड द विकेट. पहिला चेंडू अक्षय कदम साठी. अल्टीपल्टी स्विच हिटचा प्रयत्न होता, चेंडू निर्धाव गल्ला जातोय. पहिला चेंडू ज्याच्यावरती सफलता प्राप्त झालेली नाहीये, फलंदाज अक्षय कदमला पुरतं बीट केलं अनिकेत कांबळेनं. पुढचा चेंडू अनिकेतचा सामना करेल अक्षय कदम. हा चेंडू सुरेख टोलवलाय, मात्र चेंडू जातोय डीप लॉंग लेगला. मात्र या चेंडूवरती केवळ एकच धाव आपल्याला मिळू शकते. फाईन लेग आणि लॉंग लेगला फटके टोलवून फारसं काही होणार नाहीये, कारण एकेरी दुहेरी धावाच आपल्याला मिळू शकतील. आपल्याला जर या सामन्यात परती करायची असेल तर समोरच्या दिशेने फटके टोलवावे लागतील, जे की डीप लॉंग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने जर फटके सजवले तर कदाचित आपल्याला ते फलदायी ठरतील. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील अतिशय महत्वाची लढत दोन बलाढ्य संघांच्या दरम्यान. एका साईडने साई स्पोर्ट्स हरकुळ बुद्रुक जो आतापर्यंत अपराजित राहिलाय आणि त्याचा विपक्ष खेळताना पाहायला मिळतोय तो मनोज 11 कसवंत तळवडे, जो की या विजयाच्या प्रतीक्षेत निश्चितपणे पाहायला मिळेल. एक धाव धावफलकावरती लागली आहे बिना गड्याच्या मोबदल्यात. आतापर्यंत 0.2 षटकांचा खेळ अर्थातच पहिलं षटक सुरू आहे. 2 चेंडू मागे पडल्यात स्ट्रायकर यांच्या दिशेने. बॅटर अक्षय कदम, हिटमॅन इज ऑन स्ट्राईक. नेक्स्ट बॉल सुरेख चेंडू. वॉट बॉल, वॉट डिलिव्हरी. अपस्टिकच्या बाहेरून चेंडू जातोय वाऱ्याच्या वेगानं विकेट किपरच्या हातात. विकेट किपर सोहेल आपले सोपस्कार पूर्ण करतोय आणि दरम्यान निर्धाव चेंडूनं या चेंडूची होते समाप्ती. 3 चेंडू मागे पडल्यात. सन्मान दिलाय. एक धाव तर निश्चितपणे या चेंडूवरती घेतली आहे. मिड ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. एकच धाव या चेंडूवरती मिळू शकेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या केवळ 2 धावा बिना गड्याच्या मोबदल्यात. 40 धावांचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत 4 चेंडू मागे पडलेत. या षटकातले केवळ 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया उर्वरित चेंडूवर काय करतो हा संघ. अजूनही 14 चेंडूचा खेळ बाकी आहे. उडवलाय, बघूया झेल होईल का. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतो. साईचे प्रयत्न होते शर्थीचे, मात्र यश काही मिळू शकत नाहीये. एक धाव मात्र निश्चितपणे घेतले लॅन्सन फर्नांडिसनं. एका धावेने संघाची धावसंख्या 3 धावा धावफलकावरती लागते. या षटकातले 5 चेंडू मागे पडलेत. याचाच अर्थ शेवटचा चेंडू या षटकाची सांगता करणारा यानंतरची 2 षटकं शिल्लक असतील. 3 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागल्यात.
0.5 षटकांचा खेळ झालाय समाप्त. स्ट्रायकर यांच्या दिशेने बॅटर तयार. अक्षय कदम या षटकात तरी सपशेल निराशा करतोय. बघूया काय होतंय. हलकेच तटवून काढलाय. सन्मान दिलाय चेंडूला. एकच धाव या चेंडूवरती घेण्याचा मानस, कारण की स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची आहे. पाहूया पंचांचा काय डिसिजन येतोय. आणि एकच धाव. एका धावेने संघाची धावसंख्या केवळ 4 धावा. पहिल्या षटकाची झाली आहे समाप्ती. 40 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मनोज 11 कसवंत तळवडे संघाची धावसंख्या 4 धावा बिनागड्याच्या मोबदल्यात. राहिलेत 12 चेंडू. 2 षटकांचा खेळ बाकी आणि 2 षटकामध्ये जिंकण्याकरता, हा सामना जिंकण्याकरता आवश्यकता अजूनही 36 धावांची. 12 चेंडू, 36 धावांची गरज. म्हणजे प्रति षटकामागे 18 धावांची आवश्यकता. प्रति षटकामागे 18 धावांची आवश्यकता. हे या क्षणी जर आपण पाहिलं तर अशक्य प्राय दिसतंय, कारण की आतापर्यंतचे सर्व सामने जर आपण पाहिले तर लो स्कोरिंग मॅचेस झाल्यात आणि साई स्पोर्ट्सने आतापर्यंतची उत्तुंग धावसंख्या अर्थातच 39 धावांचा पल्ला गाठलाय. पहिला चेंडू साई ठाकूर यांचा. साई स्पोर्ट्स संघाचे संघमालक आणि स्वतः साई ठाकूर वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन. हा चेंडू सोर एक फटका. बघूया डीप लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने वाईड स्क्वेअर लागला. एकच धाव या चेंडूवरती मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या केवळ आणि केवळ 6 धावा बिनागड्याच्या मोबदल्यात. महेश चव्हाण यांच्याकडनं प्रत्येक षटकाराच्या हॅट्रिकसाठी महेश चव्हाण यांच्याकडनं 500 रुपयांचं पारितोषिक. जर षटकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली तर 500 रुपयाचा मानकरी देखील होऊ शकतो फलंदाज. बघूया साई इसंबॉली मार्क. आखूट चेंडू होता. ब्लान्स केला. चेंडू जातोय मिड ऑफला फील्ड केला जातोय आणि फील्ड करून चेंडूची परती होईपर्यंत केवळ एकच धाव या चेंडूवर मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या 7 धावा बिनागड्याच्या मोबदल्यात. 40 धावांचा पाठलाग करताना या षटकातले 2 चेंडू मागे पडल्यात. 1.2 षटकांचा खेळ झाला समाप्त. आता मात्र उचललाय. पाहूया मिडॉनला चेंडू जाईल. झेल होईल का पाहूया. यस होतोय आणि विकेटचा होत आहे पतन. पहिला खतरा बसतोय या सामन्यात लॅन्सन फर्नांडिसच्या स्वरूपात. मनोज 11 कसवंत तळवडे संघाला. डीजे थँक्यू. न्यू बॅटर सिद्धेश गुरव स्ट्रायकर यांच्या दिशेने पाहायला मिळतोय. 1.3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. अजून 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया काय घडतंय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र ऑफस्टिकच्या खूपच बाहेर चेंडू. पंचांचा दंडितचा इशारा येतोय. वाईड चेंडून धावसंख्येमध्ये 1 ने होतोय बदल. धावसंख्या 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. साईचा हा चेंडू स्क्वेअर लेगला टोलवलाय. फिल्डर चेंडूकडे येतोय मात्र एकच धाव या चेंडूवरती मिळू शकेल. एकेरी दुहेरी धावांनी आता मात्र आपण लक्षापर्यंत पोहोचू शकत नाहीये. आता मात्र तुम्हाला जर जिंकायचं असेल तर फटके हे सीमारेषेच्या पलीकडे टोलवावे लागतील तरच आपण या सामन्यामध्ये परती करू शकाल. आणि तसे काही संकेत मिळतात का अक्षयच्या बॅटमधून बघूया. हा चेंडू सोर एक फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सजवलाय. चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. येतोय हँडसम चौकार. 4 धावांकरता डीसी. शीटचा देखणा फटका डीप सूचित केलेला आहे. नक्की ना. हा
हा चेंडू सन्मान दिला, तटवून काढला चेंडूला, एकच धाव या चेंडूवरती घेतली आहे आणि एका धावेने संघाची धावसंख्या 14 धावा धापलकावरती लागतात. षटकाची झाली आहे समाप्ती. 2 षटकांचा खेळ मागे पडतोय. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस दुसऱ्या इनिंग मध्ये 40 धावांचा पाठलाग करताना मनोज 11 कसवंत तळवडे संघाची धावसंख्या 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. राहिले शेवटचे 6 चेंडू. 6 चेंडूचा महाथरार. 6 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 26 धावांची आवश्यकता आणि स्ट्रायकर यांच्या दिशेने जो बॅटर आपण पाहत आहात त्याच्यामध्ये तो दमखम आहे, त्याच्यामध्ये ती काबिलियत आहे की तो चेंडू सीमारेषेच्या पलीकडे टोलवत आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकतो. मात्र पाहूया ते या क्षणी तरी सक्सेस होईल का. बॅटर तयार, स्ट्रायकर यांच्या दिशेने मिस्टर अक्षय कदम आणि गोलंदाजी मार्कवर सोहेल इज ऑन बॉलिंग मार्क. आखूट टप्प्याचा चेंडू बघूया स्क्वेअर लेगच्या दिशेने झेल होईल का. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला असता मात्र चेंडू पडतोय विकेट किपर कडनं, सॉरी फिल्डर कडनं थोडंसं मिसफिल्ड होतं, फंबल होतं आणि त्या ठिकाणी 2 धावा मात्र निश्चितपणे पूर्ण केल्या जात आहेत. राहिल्या 5 चेंडूचा खेळ बाकी आणि 5 चेंडू मध्ये जिंकण्याकरता 24 धावांची आवश्यकता. बघा ऍक्शन रिप्ले. फिल्डर कडनं थोडंसं फंबल, चेंडू पडलाय जमिनीवर आणि या बदल्यात 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. 5 चेंडू 24 धावांची आवश्यकता. ओ सूर्य फटका, मात्र पाहूया किती धावा मिळतील आणि एकच धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या बदलेल. धावसंख्या 17 धावा धावपलकावरती लागते. याचाच अर्थ 4 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 23 धावा म्हणजेच प्रति चेंडूवरती आपल्याला प्रहार करावा लागेल आणि प्रत्येक चेंडूवरती चेंडू हा सीमारेषेच्या पलीकडे टोलवावा लागेल. पाहूया ते शक्य आहे का, ते करून दाखवेल का मिस्टर अक्षय कदम. साई स्पोर्ट्स अर्थात साई ठाकूर यांचा साई स्पोर्ट्स संघ आज या दिवसभरामध्ये अतिशय हाबी ठरतोय. आपल्या अप्रतिम खेळानं तमाम क्रिकेट रसिकांची मनं जिंकतोय. बॅटिंग असो, गोलंदाजी असो की मग फिल्डिंग असो, तीनही क्षेत्रात अतिशय दमदार कामगिरी. हो पुन्हा एकदा आता मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू. पंचांचा येतोय वाईडचा इशारा. अतिरिक्त 1 धाव संघाच्या खात्यात जमा होते आणि धावा संख्या 1 ने बदलते. धावा संख्या 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. 4 चेंडू 22 धावांची आवश्यकता. पाहूया एखादा मोठा फटका या सीमारेषेच्या पलीकडे जाईल का आणि तो कमबॅक करून देईल का. आखूट टप्प्याचा चेंडू होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवला आणि त्या ठिकाणी कोणतीही चूक अनिकेत कांबळे करत नाहीये. अनिकेतला माहित होतं फटके हे स्क्वेअर लेगच्या दिशेनेच येणार आणि म्हणूनच अनिकेत कांबळे स्वतः त्या ठिकाणी तैनात होता आणि सक्सेस झालाय प्लॅन. माघारी परतावं लागतंय. बॅटर अक्षय कदम बॅक टू द पॅव्हिलियन. वैयक्तिक 12 धावांची खेळी साकारत माघारी परततोय बॅटर अक्षय कदम डीजेच्या तालावर. चेंडूचा खेळ बाकी आहे. सॉरी शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत, माफ करा. 3 चेंडू आणि जिंकण्याकरता आवश्यकता 22 धावांची. न्यू बॅटर राकेश सरपे स्ट्रायकर यांच्या दिशेने. ओ सूर्य चेंडू, व्हॉट अ बॉल. अतिशय दमदार गोलंदाजी. सूर्य गोलंदाजी टिचून महाराज ज्याला आपण म्हणतोय तशा प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते. सोहेलच्या वतीनं निर्धाव चेंडू गणला जातोय. राहिले शेवटचे 2 चेंडू बाकी आणि 22 धावांची आवश्यकता म्हणजे केवळ औपचारिकता शिल्लक आहे. पुन्हा एकदा लॉर फुल टॉस. एकच धाव या चेंडूवरती मिळते. बायडिश गलीच्या दिशेने चेंडू जातोय एका धावेसाठी आणि राहिलंय समीकरण केवळ 1 चेंडू बाकी आहे. अजूनही 21 धावांची आवश्यकता म्हणजे जवळपास हा सामना आपल्या दिशेने ओढून आणलाय तो साई स्पोर्ट्स अर्थात साई ठाकूर यांच्या साई स्पोर्ट्स संघानं.
आणि या चेंडूसह या सामन्याच्या विजयावरती शिक्कामोर्तब करतोय. आजच्या दिवसातला दमदार विजय संपादन करतोय साई ठाकूर यांचा साई स्पोर्ट्स हरको बुद्रुक संघ. मात देतोय मनोज 11 कसवंत तळवडे संघाला. अभिनंदन साई स्पोर्ट्स हरको बुद्रुक आणि या स्पर्धेमध्ये दाखल झाला. आपल्या अप्रतिम खेळानं या मैदानावरती अप्रतिम खेळ साकारला त्याबद्दल मनोज 11 आपले मनस्वी हार्दिक आभार. थँक्यू सो मच. आणि आताच्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच आपण जाहीर करत आहोत. 4 चौकारांसह 26 धावा. सांग 4 ज्यानं 4 चौकारांसह तब्बल 26 धावांची बहारदार खेळी या मैदानावरती साकारली आणि गोलंदाजीमध्ये 4 धावा खर्च केल्या होत्या. आताच्या घडीला जर आपण पॉइंट्स टेबल जर पाहिलं तर साई स्पोर्ट्स हरको बुद्रुक संघ टेबल टॉप वरती पाहायला मिळतोय आणि हर्षदा वॉरियर्स संघ हा 2 नंबरला पाहायला मिळतोय. साई स्पोर्ट्स हरको टेबल टॉप वरती पाहायला मिळतोय. हर्षदा वॉरियर्स नंबर 2 वरती. नंबर 3 वरती पाहायला मिळतोय मनोज 11 कसवंत तळवडे. नंबर 4 वरती दादा